200 वर्षांपूर्वी एका भारतीय सैनिकाला एक साधी बंदूक चालवायला दिली जाते आणि आणि ती बंदूक एका अशा महासंग्रामाला जन्म देते ज्याने संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याचा पायाच हादरवून टाकला. हो, पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की तो स्फोट फक्त त्या एका काडतुसामुळे झाला होता का? कारण इतिहास कधी एका रात्रीत घडत नाही. अगदी बरोबर. जेव्हा 1857च्या उठावाची चर्चा होते ना, तेव्हा डोळ्यांसमोर थेट झाशीची राणी, मंगल पांडे आणि तोफांचे आवाज येतात. पण या स्फोटामागे कित्येक दशकांपासून खदखदत असलेला एक मोठा ज्वालामुखी होता. नक्कीच. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण 1857च्या याच महासंग्रामाची संपूर्ण चिरफाड करणार आहोत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची सिनेमॅटिक रिव्हिजन ठरणार आहे. हो, आणि या मुख्य प्रवाहात शिरण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आठवण सांगतो. आपल्या MPSC स्पीक्स हिस्ट्री रिव्हिजन सिरीजमध्ये आपण 1857च्या आधीच्या उठावांवर एक सविस्तर व्हिडिओ आधीच बनवला आहे. तो सर्वांनी नक्की पाहावा. हो, कारण तो पायापा असल्याशिवाय 1857चा इतका मोठा आवाका समजणारच नाही. कोणत्याही मोठ्या क्रांतीची मुळं ही त्या आधीच्या घटनांमध्ये खोलवर रुजलेली असतात. म्हणजे इतिहासकारांच्या दृष्टीने 1857च्या आधी झालेले छोटे मोठे उठाव ही त्याच मोठ्या ज्वालामुखीची पूर्वसूचना होती असंच म्हणता येईल ना? अगदी तसंच. आता उदाहरणादाखल पाहायचं झालं तर 1806 मध्ये वेल्लोरला झालेला लष्करी उठाव बघा, किंवा 1816चा बरेलीचा उठाव. हां, आणि 1824ला बराकपूर येथे झालेला उठाव, तसंच 1842 मध्ये फिरोजपूर छावणीत झालेला असंतोष सुद्धा महत्वाचा आहे. बरोबर. या लष्करी उठावांसोबतच 1839 मध्ये मांडवी आणि 1840 मध्ये कुलाबा व जालोर येथे घडलेल्या घटना स्पष्टपणे सांगत होत्या की भारतीय मनामध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्धचा राग आता शिगेला पोचला आहे. फक्त एका मोठ्या ठिणगीची वाट पाहिली जात होती. म्हणजे ही असंतोषाची एक साखळीच तयार होत होती. हो ना. आणि या असंतोषाच्या मुळाकडे जायचं झाल्यास सर्वात आधी राजकीय कारणांचा वेध घ्यावा लागतो. खरंय. आणि राजकीय कारण म्हणलं की लॉर्ड वेलेस्लीची ती सबसिडियरी अलायन्स म्हणजे तैनाती फौज आठवते. ही एक भयंकर हुशार पण घातक खेळी होती. अत्यंत घातक. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हे समजून घेताना हे धोरण एका अशा बॉडीगार्डसारखं वाटतं ज्याला आपण संरक्षणासाठी घरात आणतो, तो आपल्याच पैशावर जगतो आणि मग हळूहळू ठरवतो की घरात कोणी यायचं आणि कोणी नाही. क्या बात है. हे उदाहरण या धोरणाचं अचूक वर्णन करतं. शेवटी तो मालकालाच घराबाहेर काढतो. तैनाती फौज या धोरणाने भारतीय राजांचं सार्वभौमत्व कसं नष्ट केलं याची पद्धत समजून घेणं आवश्यक आहे. वेलेस्लीने ही पद्धत अत्यंत नियोजनबद्धरित्या रुजवली होती ना? हो. या करारानुसार भारतीय राजांना स्वतःचं स्वतंत्र सैन्य ठेवता येत नसे. त्यांना संरक्षणाच्या नावाखाली इंग्रजांचं सैन्य आपल्या राज्यात ठेवावं लागे आणि त्या सैन्याचा सगळा खर्च राजालाच उचलावा लागे. आणि सर्वात भयंकर अट म्हणजे राजाच्या दरबारात एक इंग्रज रेसिडेंट ठेवावा लागे. हा रेसिडेंट राजाच्या परराष्ट्र धोरणात आणि प्रत्येक निर्णयात थेट हस्तक्षेप करत असे. बरोबर. म्हणजे राजा फक्त नामदाही उरला आणि खरी सत्ता इंग्रजांच्या हातात गेली. या जाळ्यात भारतातील अनेक मोठी राज्य एकापाठोपाठ एक अडकत गेली. परीक्षेत हा घटनाक्रम वारंवार विचारला जातो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी तो व्यवस्थित लिंक करून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नक्कीच. या संस्थानांचा क्रम अतिशय महत्वाचा आहे. 1798 ते 1800च्या दरम्यान सर्वात आधी हैदराबादच्या निजामाने ही फौज स्वीकारली. त्यानंतर 1799 मध्ये म्हैसूर आणि तंजावर राज्यांनी हा करार केला. आणि 1801 मध्ये कर्नाटक आणि याच वर्षी अवधच्या नवाबाने वेलेस्लीच्या करारानुसार आपला मोठा प्रदेश इंग्रजांना दिला. बरोबर. पुढे 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला, ज्याला आपण इतिहासात वसईचा तह म्हणून ओळखतो. आणि 1803 मध्ये शिंदे आणि नागपूरचे भोसले यांनी ही फौज स्वीकारली. अरे बापरे. म्हणजे एकाही गोळीचा खर्च न करता इंग्रजांनी भारताचा प्रचंड मोठा भूभाग आपल्या राजकीय नियंत्रणाखाली आणला. हो ना. तैनाती फौजेने राजांचे हातपाय बांधले, पण लॉर्ड डेलहौसीच्या डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स म्हणजे खालसा धोरणाने तर त्यांचं अस्तित्वच पुसून टाकलं. 1848 ते 1856 या काळात डलहौसीने साम्राज्य विस्ताराचा जो वेग पकडला तो खरोखर थक्क करणार आहे. दत्तक वारस नामंजूर करणं असो किंवा थेट गैरकारभाराचा आरोप ठेवणं असो, त्याने संस्थाने गिळंकृत करण्याची एकही संधी सोडली नाही. डलहौसीच्या या धोरणाचा फटका ज्या संस्थानांना बसला त्यांचा क्रमही परीक्षेसाठी अतिशय निर्णायक आहे.
जसं की डलहौसीने 1848मध्ये पहिल्यांदा सातारा संस्थान दत्तक वारस नामंजूर करून खालसा केलं. ती बरोबर. त्यानंतर 1849 मध्ये जैतपूर, संभलपूर आणि ओरछा. 1850 मध्ये बघाट, ज्याला भगत सुद्धा म्हणतात. 1852 मध्ये उदयपूर. आणि 1853मध्ये झाशी संस्थान खालसा केलं गेलं, ज्याचा थेट परिणाम आपल्याला 1857च्या संग्रामात पाहायला मिळतो. हो. मग 1854 मध्ये नागपूर खालसा झालं आणि 1856 मध्ये डलहौसीने सर्व मर्यादा ओलांडून अवध संस्थान चक्क गैरकारभार आणि अकार्यक्षमता असा ठपका ठेवून खालसा केलं. पण इथे एक अपवाद सुद्धा आहे ना, तो विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवायचा आहे. हो, खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. करोली संस्थान सुद्धा डलहौसीने तात्पुरतं खालसा करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लंडनमधील कोर्ट ऑफ डिरेक्टर्सने त्याचा हा निर्णय रद्द केला. हा एकमेव अपवाद होता. पण डलहौसी केवळ राज्य बळकावून थांबला नाही. ज्यांना इंग्रजांनी पेन्शन आणि इनामे दिली होती त्यांच्यावरही त्याने गदा आणली. खरंय. 1852 मध्ये इंग्रजांनी एक इनाम आयोग म्हणजे इनाम कमिशन नेमला. या आयोगाद्वारे तब्बल 20,000हून अधिक जहागिरी आणि इनामे जप्त केली गेली. अरे बापरे, 20,000! हो, हजारो जमीनदार आणि वतनदार जे समाजातील प्रतिष्ठित घटक होते ते एका रात्रीत रस्त्यावर आले. याशिवाय त्यांनी कर्नाटक आणि तंजावूरच्या राजांच्या पदव्या रद्द केल्या. आणि कानपूरचे नानासाहेब पेशवे यांची पेन्शन सुद्धा बंद केली. बरोबर. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांकडून बादशाह हा किताब काढून घेतला जाईल अशी घोषणा केली. मुघल बादशाह हा आजही अनेक भारतीयांसाठी एक राजकीय सर्वोच्च प्रतीक होता. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे भारतातील उच्चभ्रू वर्गात आणि राजघराण्यांमध्ये प्रचंड राजकीय असुरक्षितता निर्माण झाली. अगदी बरोबर. आता राजकीय सत्ता पूर्णपणे हातात आल्यावर साहजिकच इंग्रजांचा पुढचा मोर्चा अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर नियंत्रण मिळवण्याकडे वळला. पण इथे माझा एक स्वाभाविक प्रश्न आहे. इंग्रजांनी केलेली सतीप्रथा बंदी किंवा विधवा पुनर्विवाह कायदा यांसारख्या सुधारणा तर वरवर पाहता पुरोगामी होत्या. मग तत्कालीन भारतीयांना या कायद्यांचा एवढा राग का आला? खूप छान प्रश्न आहे. सुधारणा जरी वरवर चांगल्या असल्या तरी त्यामागील इंग्रजांचा हेतू भारतीयांच्या मनात संशय निर्माण करत होता. अच्छा, म्हणजे हेतूवर शंका होती. हो, बघा 1813च्या चार्टर ॲक्टनुसार भारतात ख्रिश्चन धर्मप्रसाराला अधिकृत परवानगी मिळाली होती. मिशनऱ्यांकडून हिंदू आणि मुस्लिम धर्माची उघडपणे हटाळणी केली जात असे आणि धर्मांतरणासाठी पैशाची लालच दाखवली जात होती. आणि याच काळात लॉर्ड मेकॉलेचं एक अतिशय दरपोक्तीपूर्ण विधान आलं होतं. तो म्हणाला होता, बंगालमध्ये 30 वर्षानंतर एकही मूर्तीपूजक उरणार नाही. एक्झॅक्टली. यामुळे भारतीयांशी अशी पक्की खात्री झाली की सामाजिक सुधारणांच्या नावाखाली ब्रिटिश सरकार आपला धर्म आणि संस्कृती मुळासकट नष्ट करू पाहत आहे. म्हणजे भारतीयांना वाटलं की आपली संस्कृती धोक्यात आहे. आणि ही केवळ धार्मिक असुरक्षितता नव्हती, तर त्याला भयंकर आर्थिक शोषणाची जोडसुद्धा होती. हो ना. इंग्रजांनी स्वतःच्या फायद्यासाठी भारताचं पूर्णपणे अनुद्योगीकरण केलं, ज्याला आपण डिइंडस्ट्रियलायझेशन म्हणतो. जे ढाक्याचं मलमल संपूर्ण जगात प्रसिद्ध होतं ते उद्योग पद्धतशीरपणे नष्ट केले गेले. आणि याचा फटका फक्त शहरांतील उद्योगांना बसला नाही, तर खेड्यातील शेतीचंही वाटोळं झालं. इंग्रजांनी शेतीचं व्यापारीकरण केलं. म्हणजे काय? तर शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी नगदी पिके घेण्याची सक्ती केली गेली. तागाच्या व्यापारी शेतीला प्रचंड प्रोत्साहन दिलं गेलं. बरोबर. इथे एक तथ्य लक्षात ठेवावं. 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे देशातील पहिली ताग गिरणी सुरू झाली. शेतकरी अन्नधान्याऐवजी कारखान्यांसाठी लागणारा कच्चा माल पिकवू लागले. आणि त्यामुळे देशात भयंकर दुष्काळ पडायला सुरुवात झाली. या सर्व आर्थिक शोषणाचं आणि संपत्तीच्या निचऱ्याचं विदारक सत्य दादाभाई नौरोजींनी अतिशय प्रभावीपणे मांडलं. हो, त्यांनी फॉसेट कमिटी म्हणजे फॉसेट समितीसमोर साक्ष देताना भारताच्या गरिबीचं मूळ कारण इंग्रजांची धोरणे असल्याचं स्पष्ट केलं. त्यांचा पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथातील ड्रेन ऑफ वेल्थ थिअरी म्हणजे धननिस्सारण सिद्धांत खूप प्रसिद्ध आहे. लोकहितवादींनी तर या परिस्थितीवर अतिशय मार्मिक आणि साध्या शब्दात विधान केलं होतं, लक्ष्मी विलायते चालली.
अगदी योग्य शब्द. समाजातील हा सगळा राग, आर्थिक विवंचना आणि धार्मिक असुरक्षितता या सर्वांचा कडेलोट अखेर लष्कराच्या माध्यमातून एका स्फोटक रूपात बाहेर पडला. आणि सैनिकांच्या भावना कशा दुखावल्या गेल्या याची लष्करी कारणं खूप अस्वस्थ करणारी आहेत. हिंदी शिपायांना इंग्रज सैन्यात अत्यंत दुय्यम वागणूक मिळत असे. हो, समान कामासाठी वेतन आणि भत्त्यांमध्ये मोठी तफावत होती. त्यातच भर म्हणून तत्कालीन हिंदू समाजात समुद्रापार जाणं निषिद्ध मानलं जात असे. तरीही त्यांच्यावर समुद्र पर्यटनाची सक्ती होऊ लागली. लष्करातील नियमांनी तर सैनिकांच्या थेट धार्मिक अस्मितेवरच वार केला. तुरुंगातील कैद्यांना ब्राह्मणेतरांनी बनवलेला अन्न खाण्याची सक्ती केली गेली. आणि सैनिकांना त्यांच्या धार्मिक ओळखी जपण्यावर बंदी आली. हिंदूंना कपाळावर टिळा लावण्यास, मुस्लिमांना दाढी ठेवण्यास आणि शिखांना पगडी वापरण्यास मनाई करण्यात आली. हा केवळ लष्करी शिस्तीचा भाग नव्हता, तर सैनिकांना हा आपल्या अस्तित्वावरचा हल्ला वाटत होता. नक्कीच. आणि या सर्व साचलेल्या बारुदाच्या ढिगाऱ्याला ठिणगी लावण्याचं काम एका तात्कालिक घटनेने केलं. 1856 मध्ये ब्रिटिश सरकारने जुन्या बंदुकींऐवजी नवीन एनफिल्ड रायफल सैनिकांना दिली. आणि काही काळातच अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली की या रायफलच्या काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावली आहे. ही काडतुसे वापरण्यापूर्वी ती दाताने तोडावी लागत. बरोबर. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही सैनिकांसाठी ही गोष्ट केवळ घृणास्पद नव्हती, तर त्यांचा धर्म कायमचा भ्रष्ट करणारी होती. आणि या काडतुसांच्या प्रकरणाने असंतोषाचा स्फोट झाला. याच रागातून 29 मार्च 1857 रोजी बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी बंडाचं निशाण फडकवलं. हो, त्यांनी आपल्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल सर्जंट मेजर ह्युसन आणि लेफ्टनंट बॉ यांच्यावर हल्ला केला. या बंडासाठी 8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली. या बलिदानाने आगीत तेल ओतण्याचं काम केलं. 10 मे 1857ला मेरठ छावणीतील सैनिकांनी उघडपणे बंड पुकारलं आणि उठावाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. आणि पुढच्याच दिवशी 11 आणि 12 मेला बंडखोरांनी थेट दिल्ली ताब्यात घेतली आणि वृद्ध बहादूर शाह जफरला भारताचं सम्राट म्हणून घोषित केलं. क्या बात है. इथून पुढे दिल्लीतून सुरू झालेला हा वणवा संपूर्ण देशात कसा पसरला ते पाहणं परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हे एका महाकाव्यासारखं आहे. अगदी. जिथे एका बाजूला मातृभूमीसाठी लढणारे भारतीय नेते आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिश अधिकारी उभे होते. या रणांगणाचा एक भौगोलिक आढावा घेऊया आपण. हो, हे सर्व एका विशाल नकाशावर घडत असल्यासारखं पाहूया. उत्तर भारतातील प्रमुख केंद्रांपासून सुरुवात करू. चालते. जसे की दिल्लीत बघा, तिथे भारतीय नेतृत्वाची धुरा सम्राट बहादूर शाह जफर आणि त्यांचे प्रत्यक्ष सेनापती बख्त खान यांच्याकडे होती. त्यांना रोखण्यासाठी इंग्रजांनी जॉन निकोल्सन, जनरल हडसन आणि जनरल विल्सन या अधिकाऱ्यांना उतरवलं. आणि कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि अझीमुल्ला यांनी लढा दिला. तिथे त्यांच्या विरोधात होते व्हीलर आणि कॉलिन कॅम्पबेल. बरोबर. लखनौमध्ये बेगम हजरत महल यांनी अतिशय शौर्याने लढा उभारला. त्यांच्या विरोधात हॅवलॉक, आउट्रम आणि कॅम्पबेल हे अधिकारी होते. बिहारचा विचार केला तर जगदीशपूर येथे कुंवर सिंग आणि अमर सिंग या नेत्यांनी विल्यम टेलर आणि विन्सेंट आयर या ब्रिटिश अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं. हो ना. बरेली म्हणजेच रोहिलखंडमध्ये खान बहादूर खान यांनी बंड पुकारलं. त्यांच्या विरोधात कॅम्पबेल आणि आयर असा सामना झाला. फैजाबाद किंवा अवधमध्ये मौलवी अहमदुल्ला यांनी जनरल रेनाड विरुद्ध कडवा लढा दिला. आणि झाशी, जिथे राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांनी सर ह्यू रोज याच्या नाकी नऊ आणले. खरंय. पण हा लढा फक्त उत्तर भारतापुरता किंवा मोठ्या राज्यांपुरता मर्यादित नव्हता. आसाममध्ये मनीराम दिवाण यांनी नेतृत्व केलं. आता आपण आपल्या महाराष्ट्रातील आणि इतर स्थानिक उठावांकडे वळूया, जिथून अनेकदा थेट प्रश्न विचारले जातात. हो, सातारा येथे रंगोबापूजी गुप्ते यांनी बंडाची जोरदार तयारी केली होती. कोल्हापूरमध्ये रामजी शिरसाट, तात्या मोहिते आणि अण्णाजी फडणीस यांनी कॅप्टन जेकब विरुद्ध संघर्ष केला. बरोबर. आणि गोवळकोंडा येथे संन्याशी भूपती आणि चिंता भूपती यांनी लढा दिला. नक्कीच. खानदेशात कजार सिंग आणि भागोजी लाईक यांनी लेफ्टनंट स्टुअर्टचा थेट सामना केला. औरंगाबादमध्ये फिदा अली यांनी कॅप्टन ॲबट आणि ऑटर विरुद्ध शस्त्र उपसललं. आणि मुंबईसारख्या व्यापारी शहरातही गुलमार दुबे विरुद्ध कॅप्टन शॉट आणि बॅरोट असा सामना झाला,
नरगुंदला बाबासाहेब भावे, सोलापूरला राजे व्यंकप्पा, बळवंत बेहरी. आणि नागपूरमध्ये इनायतुल्ला खान आणि विलायत खान यांनी कॅप्टन वूड विरुद्ध उठाव केला. अरे बापरे, किती मोठी यादी आहे ही. हो, आणि या मुख्य राजकीय आणि लष्करी उठावांसोबतच काही अत्यंत महत्त्वाचे आदिवासी आणि शेतकरी उठावही लक्षात ठेवणं आवश्यक आहे, जे या असंतोषाची व्यापकता दर्शवतात. जसं की 1817-18 मध्ये नागपूरच्या अप्पासाहेब भोसले यांनी गोंड आदिवासी जमातीला सोबत घेऊन उठाव केला होता. बरोबर. 1820च्या दरम्यान हंसाजी नाईक हटकर यांनी नांदेड, परभणी भागात इंग्रजांविरुद्ध दीर्घ लढा दिला. सावंतवाडीत फोंड सावंत यांनी बंड पुकारलं. आणि भिल्ल व इंग्रज यांच्यामध्ये झालेली आंबापाणीची लढाई ही सुद्धा 1857च्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे. नक्कीच. पण एवढा मोठा संघर्ष, एवढे शूर नेते, संपूर्ण देश जणू पेटून उठला होता, तरीही शेवटी इंग्रज जिंकले कसे? जर संपूर्ण देश खऱ्या अर्थाने एकत्र आला असता तर 1857लाच भारताचा इतिहास बदलला असता का? हा विचार आजही अस्वस्थ करतो. हो, पण या उठावाच्या अपयशाची काही अतिशय लॉजिकल आणि रणनीतिक कारणे आहेत. ती कोणती? पहिलं म्हणजे हा उठाव संपूर्ण भारतभर एकाच वेळी आणि समान ताकदीने झाला नाही. दक्षिण भारत आणि काही प्रांत या संघर्षातून पूर्णपणे अलिप्त राहिले. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे एकसूत्री नेतृत्वाचा आणि नियोजनाचा अभाव. म्हणजे प्रत्येक नेता आपापल्या कारणासाठी आणि आपापल्या भौगोलिक पातळीवर लढत होता. एक्झॅक्टली. त्यांच्यात केंद्रीय समन्वयाचा अभाव होता. जनसामान्यांचा पाठिंबाही सर्वत्र सारखा नव्हता, तो मर्यादित राहिला. आणि ब्रिटिशांची तांत्रिक बाजू खूप भक्कम होती. त्यांच्याकडे असलेली आधुनिक दळणवळणाची साधने हा एक निर्णायक मुद्दा ठरला. रेल्वे आणि विशेषतः टेलिग्राफ म्हणजे तारयंत्र. हो, या आधुनिक साधनांमुळे इंग्रजांना सैन्याची आणि संदेशांची देवाणघेवाण अत्यंत वेगाने करता आली. एखादा भारतीय संदेशवाहक घोड्यावरून जेवढ्या वेळात पोहोचेल त्याहून कित्येक पट वेगाने इंग्रजांचा संदेश तारेवरून पोहोचत असे. बरोबर. त्यांच्याकडे आधुनिक लष्करी डावपेच आणि साधनसामुग्री मुबलक होती. आणि या संघर्षातील सर्वात दुर्दैवी गोष्ट सांगू, भारतातील अनेक मोठ्या सत्तांनी या कठीण काळात इंग्रजांना मदत केली किंवा ते तटस्थ राहिले. जसं की हैदराबादचा निजाम, ग्वालियरचे शिंदे, इंदोरचे होळकर, भोपाळचा नवाब, सालारजंग, काश्मीरचा राजा गुलाबसिंग. तसंच टिहिरी, टिकमगडचे राजे आणि कपूरथळा या सर्वांनी इंग्रजांना साथ दिली. जर या सत्ता बंडखोरांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या असत्या तर 1857चं चित्र नक्कीच वेगळं असतं. खरंय. आणि या उठावानंतर ब्रिटिशांनी जो सूड उगवला तो अतिशय क्रूर होता. अनेकांना 1858मध्ये काळ्या पाण्याची शिक्षा देऊन अंदमानात पाठवण्यात आला. हो, महाराष्ट्रातून अंदमानात पाठवलेल्या या क्रांतिकारकांची नावं इतिहासात नोंदलेली आहेत आणि ती सर्वांनी लक्षात ठेवायला हवीत. मुंबईहून अण्णू नथू, गुणू भोसले, विश्राम सावंत, देवजी गायकवाड. साताऱ्याहून बबन जुमाल खान. बरोबर. पंढरपूरचे यदू बागल, नगरचे पांडू भोरजी, कोल्हापूरचे गुणू सावंत, नाशिकचे भिवा लखमा आणि यावलचे अधुऱ्या या सर्वांनी मातृभूमीसाठी अंदमानातील अमानुष यातना सहन केल्या. हा उठाव लष्करीदृष्ट्या अपयशी ठरला असला तरी याने इतिहासावर एक असा अमिट ठसा उमटवला ज्याची दखल जगातील सर्वच इतिहासकारांना घ्यावी लागली. नक्कीच. 1857च्या उठावाचं विश्लेषण वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केलं आहे. स्पर्धा परीक्षांसाठी ही पुस्तके आणि त्यातील मते अगदी तोंडपाठ असली पाहिजेत. आपण इथे ही मते अत्यंत निष्पक्षपातीपणे समजून घेऊया. पुस्तकांबद्दल बोलायचं तर अशोक मेहता यांनी 1857 द ग्रेट रिबेलियन लिहिलं. हो, आणि विदा सावरकरांचा अत्यंत प्रभावशाली ग्रंथ म्हणजे फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणजे 1857चं स्वातंत्र्य समर. S.N. सेन यांनी 1857 हे पुस्तक लिहिलं. R.C. मुजुमदार यांचं द सिपॉय म्युटिनी अँड द रिव्होल्ट ऑफ 1857 आणि सर सय्यद अहमद खान यांनी द कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी हे पुस्तक लिहिलं. आता या इतिहासकारांची मते एकमेकांशी कशी भिडतात ते पाहूया. विदा सावरकर यांनी याला अत्यंत अभिमानाने राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्राम मानला आहे, तर अशोक मेहता यांनी याला राष्ट्रीय उठाव म्हटलं आहे. आणि डॉक्टर सुरेंद्रनाथ सेन यांचं मत या दोन्हींचं सुवर्णामध्ये साधतं. ते म्हणतात की हा धार्मिक संघर्षाचं रूप घेऊन सुरू झालेला उठाव होता
जो पुढे स्वातंत्र्य संग्राम झाला. बरोबर. पण याउलट आर.सी. मुजुमदार यांचं मत पूर्णपणे वेगळं आणि काहीसं टीकात्मक आहे. ते म्हणतात की 1857चा उठाव हे पहिलं राष्ट्रीय किंवा स्वातंत्र्य युद्ध नव्हतं. म्हणजे इट वॉज नाईदर फर्स्ट नॉर नॅशनल नॉर अ वॉर ऑफ इंडिपेंडन्स. टी.आर. होम्स यांनी याला संस्कृतपणा व रानटीपणा यातील झगडा असं संबोधलं. तर ब्रिटनचे तत्कालीन नेते बेंजामिन डिझरायली यांनी मात्र याला राष्ट्रीय स्वरूप मानून स्वतःच्याच अधिकाऱ्यांची मते खोडून काढली. ते म्हणाले होते की काडतुसासारख्या क्षुल्लक कारणांमुळे अशा महान क्रांतीचा जन्म होऊ शकत नाही. आणि भारतीय इतिहासकारांमध्ये गोस सरदेसाई यांनी याला राज्यक्रांती किंवा स्वातंत्र्याचं युद्ध न मानता केवळ 57 सालचा क्षोभ असं नाव दिलं आहे. टक यांनी तर याला केवळ शिपायांची भावगर्दी म्हटलं आहे. आणि स्टॅनली वॉलपट यांचं मत असं आहे की ही घटना लष्करी बंडापेक्षा काही अधिक होती, पण प्रथम स्वातंत्र्य संग्रामापेक्षा बरीच कमी होती. म्हणजे मते जरी अनेक असली तरी या उठावाने ब्रिटिशांच्या प्रशासनाचा पाया हादरवून टाकला हे मात्र निश्चित. अगदी 100%. या महासंग्रामाने ब्रिटिशांना हे दाखवून दिलं की त्यांचं साम्राज्य अजिंक्य नाही. यामुळे त्यांना आपली धोरणे बदलण्यास भाग पाडलं. आणि याचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक परिणाम म्हणजे 1 नोव्हेंबर 1858 रोजी आलेला राणीचा जाहीरनामा. हा जाहीरनामा अलाहाबाद येथे लॉर्ड कॅनिंगने वाचून दाखवला. या एका जाहीरनाम्याने भारताच्या प्रशासकीय इतिहासात युगप्रवर्तक बदल केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतावरील राजवटीचा कायमचा शेवट झाला आणि सत्ता थेट ब्रिटिश मुकुटाकडे म्हणजे ब्रिटिश क्राऊनकडे गेली. भारतीयांचा रोष शांत करण्यासाठी काही मोठी आश्वासने देण्यात आली, जसं की आर्थिक स्वातंत्र्याची व समानतेची हमी दिली गेली. हो, आणि वंश, धर्म, जात यावरून कोणताही भेदभाव केला जाणार नाही असं सांगितलं. संस्थानांच्या अंतर्गत राज्यकारभारात यापुढे हस्तक्षेप केला जाणार नाही असं आश्वासन दिलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डलहौसीच्या संस्थान खालसा धोरणाचा कायमचा त्याग करण्यात आला. बरोबर. जरी ही आश्वासने ब्रिटिशांनी पुढे पूर्णपणे पाळली नाहीत, तरी 1857च्या उठावाने एका नव्या युगाची पहाट नक्कीच आणली. यातून भारतीयांना एकजुटीचं आणि राष्ट्रवादाचं महत्त्व समजलं. इथून पुढे जो प्रदीर्घ भारतीय स्वातंत्र्य लढा उभा राहिला त्याची खरी ऊर्जा आणि प्रेरणा हाच 1857चा महासंग्राम होता. आणि म्हणूनच इतिहासाच्या पानांवर हा केवळ एक अपयशी उठाव म्हणून नाही, तर स्वातंत्र्यासाठी दिलेलं पहिलं मोठं बलिदान म्हणून सुवर्णाक्षरांनी कोरला गेलाय. अगदी खरंय. आजच्या या सखोल चर्चेत 1857च्या उठावाची अनेक गुपिते आणि तथ्ये उलगडली गेली आहेत. पण जाता जाता आपल्या सर्वांसाठी एक विचार करायला लावणारा मुद्दा इथे सोडून द्यावासा वाटतो. कोणता मुद्दा? जरा विचार करा, जर 1857च्या त्या बंडखोरांकडे, त्या क्रांतिकारकांकडे ब्रिटिशांसारखे तारयंत्र म्हणजे टेलिग्राफ व्यवस्था असती तर? अरे बापरे, हा तर खूप मोठा विचार आहे. हो ना. तर संवादाच्या आणि नियोजनाच्या बळावर आज आपण जो इतिहास वाचत आहोत तो पूर्णपणे वेगळा असता का? तंत्रज्ञानाने खरोखरच तो लढा हरवला का? यावर सर्वांनी नक्की विचार करावा. नक्कीच. हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांसाठी हा MPSC स्पीक्सचा रिव्हिजन ऑडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळावे. हा भाग आपल्या मित्रांसोबत शेअर करावा, व्हिडिओला लाईक करावे, चॅनल सबस्क्राईब करावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढचा भाग कोणत्या विषयावर असावा हे कमेंट्समध्ये नक्की सुचवावे. तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि इतिहासातून प्रेरणा घेत रहा.